क्रांती थिएटर सातारा आयोजित साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी आंतरराष्ट्रीय साहित्य व सांस्कृतिक संमेलन मॉस्को रशिया दिनांक 1 व 2 ऑगस्ट 2020 मध्ये आपल्या सर्वांचं संयोजन समितीमार्फत हार्दिक स्वागत. आजच्या या परिसंवादापर्यंत आपण कालपर्यंत साधारणतः 11 परिसंवाद पार पाडले. दिनांक 18 जुलै 2020 पासून या सांस्कृतिक आणि साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे आणि आज हा 12वा परिसंवाद आहे आणि या परिसंवादाचा विशेष आहे प्रबुद्ध एकपात्री नाटक सादरीकरण. या सादरीकरणामध्ये आज 4 सादरकर्ते सादरीकरण करणार आहेत. सर्वप्रथम सादरकर्ते आहेत मी सावित्रीबाई फुले बोलतीये, माननीय प्राध्यापक कविता मेहत्रे या मसवडवरून आपल्याला हे सादरीकरण करतात. दुसरे सादरकर्ते आहेत मी गाडगे बाबा बोलतोय, माननीय डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड कोल्हापूर. थोडा चेंज आहे, 2 नंबरचे जे सादरकर्ते आहेत ते मी महात्मा फुले बोलतोय, सादरकर्ते आहेत माननीय कुमार आहेर पुण्यावरून. आणि स्मशानातील सोनं हे नाटक सादर करणार आहेत माननीय रावबा गजमल औरंगाबादवरून. आजच्या या प्रबुद्ध एकपात्री नाटक सादरीकरणाच्या सुरुवातीलाच मी आमंत्रित करतो माननीय प्राध्यापक कविता मेहत्रे यांना. त्या सादर करणार आहेत मी सावित्रीबाई फुले बोलतीये. नमस्ते, मी कविता मेहत्रे. आपल्या सर्वांना जय भीम. मी सर्वप्रथम आपल्या साहित्याला लेखणीला ज्यांनी युद्ध बनवलं त्या लोकशाही अण्णाभाऊ साठेंना मी विनम्र अभिवादन करते. हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं जन्मशताब्दी वर्ष म्हणून आपण साजरं करतोय. मी क्रांती थिएटर सातारा यांना धन्यवाद देते की त्यांनी हे जन्मशताब्दी वर्ष साहित्य संमेलन सांस्कृतिक संमेलन म्हणून सादर करतात. एक डिजिटल माध्यमातून हे साजरं होत आहे. खरं तर आपण सगळेच कोरोनाच्या विळख्यात आहोत आणि दिवसेंदिवस हा विळखा वाढायला लागलाय, पण एक विचाराचं जागरण सुरू राहावं, ते निरंतर राहावं यासाठी हा जो अट्टहास केला जातोय त्यासाठी मी क्रांती थिएटरचे अमर गायकवाड असतील, भगवान अवघडे असतील यांचं मी खरं तर अभिनंदनही करते. आणि मला इथं माझा होय मी सावित्री बोलते हा एकपात्री नाटक करण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. मी सावित्री बोलते ह्या एकपात्री प्रयोग सादर करण्याआधी थोडीशी आपल्याशी संवाद साधू इच्छिते की 19व्या शतकामध्ये जेव्हा धर्मव्यवस्था, समाज व्यवस्था आणि पुरुषसत्ताक व्यवस्था या सगळ्याच जोखडाखाली बाईला चिनवली होती, तिला गाडली गेली होती, अशा वेळी ह्या समाज व्यवस्थेला जबरदस्त खिंडार फुले दाम्पत्य पाडतं आणि ज्या रिंगणामध्ये स्त्रीला अडकवली होती त्या बंधनातून, त्या गुलामीतून फुले दाम्पत्य स्त्रीला बाहेर काढतं आणि तिला एक मोकळं आकाश देतं. खरं तर माझ्या नाटकाला सुरुवात करण्याच्या आधी मला हे सांगायचंय की मला नेहमी असं वाटत राहिलं की सावित्री ही बंडखोर होती, तिच्यात आत्मविश्वासाचं प्रचंड बळ होतं आणि म्हणूनच तितकी कणखरपणे उभी राहिली असेल. मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करते. नमस्कार. मी सावित्री भरतार ज्योतिराव फुले, तुमच्या महात्मा फुल्यांची पत्नी, माहेर सातारा जिल्ह्यातल्या नायगावच्या खंडोजी पाटलाची लेखनी. लग्न करून पुण्याला गेले. ह्यांना शेठजी म्हणायचं. बाईनं कुणाची बायको, कुणाची लेक, कुणाची आई ओळख पुसून टाकायला पाहिजे आणि आपली स्वतःची ओळख करून द्यायला पाहिजे. तर मी सावित्री तुमच्याशी बोलायला आले. बोलल्याशिवाय बोलणं व्हायचं कस? आम्ही जे जगलो तो काळ गेला. पण आम्ही का जगलो, कशापायी जगलो हे सगळं तुम्हाला सांगावं असं वाटतं, म्हणून तुमच्याशी बोलावं असं वाटतं. आम्ही जे जगलो तो काळ गेला, पण आम्ही जे पेरलं ना ते उगवलंय का हे आजूबाजूला बघितलं ना तुटतं बघा. आणि म्हणून आम्ही जे ताकदीनं उभं केलं ते सगळं तुम्हाला सांगावं असं वाटतं, म्हणून तुमच्याशी बोलावं असं वाटतं. माझं शेठजी आबाळा एवढं होतं माझं शेठजी, आणि मी त्यांची सावली झाले.
उभा जन्म कधी सरला ही ध्यानातच नाही आलं बघा. तर माझं जन्मगाव नायगावच्या खंडोजी पाटलाची लेख मी. अहो लाडा कोडात वाढलेली. आई बाबा सावी म्हणायचो मला. सावीच्या पायाला नुसती भिंगरी बांधली, गरा 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 फिरती. राणामन्नात हिंडावं, चिंचा बोरं गोळा कराव्यात आणि माळानं सुसाट सगळ्याच्या पुढं पळावं. विहिरीत उडी मारून तळ्यातला काळाचा मुठीत काढावा, नुसतं हुंदडावं आणि गोपनीत दगड घालून असं फिरवावी की रानपाखरं भांडाट उडकून लावावं. नुसतं धुमधडाक्यात फिरावं, खडाखडा बोलावं, मोठ्यानं हसावं. तर आई म्हणायची, अगं सावे, पोरीची जात तुझी, पोरीच्या जातीनं असं मोठ्याने हसून ये. मला वाटायचं पोरगी असली म्हणून काय झालं, पोरीने काय असं मोठ्यानं हसायचं पण नसतं. लग्न झाल्यावर दुसऱ्याच्या घरी जायला लागणार ना, म्हणून आई म्हणायची, सावे बाद झालं आता हुंदडायचं, तू मोठी झालीस ना, तू जरा स्वयंपाक पाण्याचं गुराढोराचं बघ. आणि मी सुसाट बाहेर पळून जायची. बाहेर पोरी वाटच बघत असायच्या. असंच एकदा आंब्याच्या झाडाखाली खेळत असताना वर बघितलं तर पाखरांचा कलका. एक साप हळूहळू चढत होता पाखरांची अंडी खायला. असा कोची तर दगड घेतला त्याला मारायला, तर पोरी म्हणाल्या, सावे मारू नकस, सावे मारू नकस, साप डूब धरतो. म्हणलं धरू द्या, मेला गरीब पाखराची अंडी खातोय. असा धरला ने मन हाणला, साप पट्टीशी खाली पडला. दगडानं ठेचून 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 मारला. पण घरी गेली तर आईनं असा कपाळाला हात लावला होता. कसं कोरट्यात साप मांडून आलीस रे, कार्टे मेली असती, साप चावला असता. बाद झाल्या तर हुंदडायचं, अगं मोठी झालीस ना तू, जरा स्वयंपाक पाण्याचं गुराढोराचं बघ. अगं पोरीची जात तुझी, पोरीच्या जातीला कसं समज यायला पाहिजे. अगं दुसऱ्याच्या घरी जायची तू. आई, त्या दुसऱ्याच्या घरी पण साप निघत असतालच ना ग, त्यांना पण मारायला यायला पाहिजेच की. सावे करते तू कुणाला बाज नाही यायची. आणि मी सुसाट टोपली असायची. असं खेळते बागडते तोपर्यंत माझ्या बाबांनी माझं लग्न ठरवलं पुण्यातल्या फुल्यांच्या पोराशी. तुम्ही पहिली दुसरीत गेला का नाही म्हणजे लय खुश होता. पण तेव्हा आमची लग्न व्हायची, आणि लग्न म्हणजे काय ती कशाची खात्यात, आणि संसार म्हणजे काय ही कळायच्यात लग्न व्हायची. माझं लग्न झालं, मी सासरी गेली. सासर कसलं माझं माहेरच होते. मामांजींचा लय जीव होता माझ्यावर. गजग खेळा नाहीतर चिपल्या खेळा. सगुणात्या मला माहेनं बोलवायच्या. सगुणात्या म्हणजे शेटजींची मावस बाई. एकदा घर आवरत असताना सगळा पसारा काढला होता बघा, पुस्तकाचा नुसता पसाराच पसारा, इकडं पुस्तकं तिकडं पुस्तकं. म्हणलं एवढी सगळी पुस्तकं वाचून काय मिळतं बरं ह्यांना. अशी पुस्तकं लावती, अशी पुस्तकं लावती, अशी पुस्तकं लावतीये. तोपर्यंत आल्या शेटजी आणि मला म्हणतात कसे, साऊ सगळी सुलटी पुस्तकं लावली तुम्ही. आता उलटी का सुलटी मला काय कळायचं. इथं ठेवलेलं पुस्तक कुठं आहे. आता सगळी पुस्तकं एकत्र केल्यावर इथं ठेवलेलं कुठं कसलं कच्चं पुस्तक ओळखायचं बरं. सावित्री, वॉशिंग्टनचं चरित्र हवंय मला, वॉशिंग्टनचं चरित्र. वॉशिंग्टन म्हणजे पुस्तकाला बी नाव असतात व्हय. सावित्री, अहो वॉशिंग्टन नाही हो, वॉशिंग्टन. वॉशिंग्टन हे वॉशिंग्टनचं चरित्र, हे थॉमस पेनचं राईट्स ऑफ मॅन, ही ज्ञानेश्वरी आणि तुकारामाची गाथा, आणि हे बसवेश्वरांचं चरित्र. मी तर नुसती बघतच बसले बघा. एवढी सगळी पुस्तकं वाचणारा माझा नवरा आणि मी त्यांची बायको. शेटजी, काय मिळतं तुम्हाला एवढी सगळी पुस्तकं वाचून शहाणपण मिळतं माणसाला. तो उघड्या डोळ्यांनी बघायला शिकतो आणि माणूस म्हणून जगायला शिकतो. सावित्री, शेटजी, ह्यात काय लिहिलं ते वाचून दाखवायला खाऊ मला. तर माझे शेठजी मला वाचून दाखवायचे.
माझे शेठजी मला वाचून दाखवायचे, आजूबाजूला काय घडत आहे ते सांगायचे. हिंदू धर्मात काय आहे, ख्रिस्ती धर्मात काय आहे, मुस्लिम धर्मात काय आहे. आपण सगळी एकाच ईश्वराची धर्म माणसानी त्यांच्या सोयीसाठी बनवल्यात. आणि हिंदू धर्मात कसं जातीचं खूळ माजलंय आणि खोळचट चालीरीतीला माणसं कशी बैल पडतात आणि बाईला कमी लेखतात. तिचा हक्क तिला काही देत नाही. शिलची असं मला काय बाय सांगायचं, शिलची असं मला काय बाय सांगायचं, जीवाचं कान करून मी ऐकायची. अशी सावित्रीला घडत गेली आणि शेठजींच्या बरोबर हाडत गेली. दिवस सरत होत, महिना सरत होता. एक दिवस शेठजी त्यांच्या ब्राह्मण मित्राच्या घरी लग्नाला गेलं होतं, पण घरात शिरलं तेच वादळासारखं. मी त्यांना विचारलं, अहो शेठजी काय झाले? अपमान केला त्यांनी, माझा अपमान केला. ब्राह्मणाच्या वरातीत हा खालच्या जातीचा पोर चालतोच कसा, असे सगळेजण बोलत होते. त्याला जनावराचा विटाळ होत नाही आणि माझा विटाळ होतो. म्हणजे सावित्री मी जनावरापेक्षाही हलका नाही. सावित्री हे बदलायला हवं सावित्री, हे मी बदलणार आहे. सावित्री हे मी बदलणार आहे. अरे नाही बदलता येत बाबा, नाही बदलता येत. ती बामण पोते व्हायची, आपण त्याची बाबरी नाही करू बाबा, नाही करू. अरे नशीब समज पेशवाई नाही. अरे नशीब समज पेशवाई नाही. पेशवाई असती तर तुला हत्तीच्या पायाखाली दिला असता बाबा, तुला हत्तीच्या पायाखाली दिला असता. हत्तीच्या पायाखाली दिला असता म्हणे. कुणी काही सांगावं आणि ते गप्पमान ऐकावं, आता ते होणार नाही. सावित्री आम्हाला पाणी त्या आंघोळीला आणून. माणसाचं माणूस पण तिमणाऱ्या धर्माच्या नावाने एकदा शेवटची आंघोळ करून येतो. गेलं की विहिरीवर भरा पाण्याच्या पातल्या घेतल्या अंगावर बसून आणि आल्यावर मला म्हणतात, कसे सावित्री तुम्हाला म्हणत होत ना ते हे जातीचं खून, त्यांच्या जुलमाचे पाडे मोठे सावित्री, पण हा ज्योतिबा ते वाचणार. सावित्री सगळे आमच्या विरोधात जातील तेव्हा तुम्ही राहाल ना आमच्या बरोबर. शेठजी कशा पाहिजे कशा पाहिजे, तुम्ही जी कराल ते मी करीन, तुमची सावली म्हणून राहील. पण एक सांगू शेठजी, तुम्हाला एक सांगू, तुम्ही शिकला बुक वाचली म्हणून कळतं तुम्हाला तुमचा अपमान, पण ज्याला कळतच नाही त्याला काय करावं, त्यांनी काय करावं शेठजी, त्याला शहाणा करा शेठजी, त्याला जागा करा. मग ठरलं शाळा काढायच्या. माणूस शिकला पाहिजे, माणूस जागा झाला पाहिजे, माणूस शाळा झाला पाहिजे. एक दिवस शेठजी घरात आलं, तेच पाटी पेन्सिल घेऊन आणि माझ्या पुढ्यात बसलं आणि मला म्हणाल, सावित्री तुम्हाला लिहायला वाचायला शिकवणार आहे मी. लिहायला वाचायला? शेठजी लिहायला वाचायला शिकवणार आहे मला येईल का शेठजी तुमच्यासारखं लिहायला वाचायला आणि तुमच्यासारखी बुक वाचायला येतील मला? शेठजी मला खरंच का मला लिहाय वाचायला? शेठजी मला बुक वाचायला येतील का? शेठजी मला शेठजी असेल नाही का मला शेठजी? तर माझ्या शेठजींनी पाटीवर शेठजी लिहिलं. ती पाटी माझ्या हातात दिली, पेन्सिल दिली, किरो म्हणालो. मी सुद्धा पाटी हातात घेतली, पेन्सिल घेतली आणि गिरवायला लागली तर माझा हात थरथर कापायला लागला. माझ्या थरथरणाऱ्या हाताला शेठजींनी हात दिला. शेठजीने असा हात हातात धरला आणि शेठजी गिरवायला लागलं. शेठजीने आधार दिला आणि थरथरणारा हात पुन्हा कधीच थरथरला नाहीत बघा. तर मी पहिला शब्द शिकली तो शेठजी. मी पहिला शब्द शिकली तो शेठजी. माझ्या शेठजींनी मला शिकवलं. कधी पाटीवर तर कधी शेतात धूळ पाटीवर शिकवलं. शेठजींची साव शिकली, लिहायला शिकली, वाचायला शिकली, शेठजींसारखी बुक वाचायला शिकली आणि शेठजींसारखा
मोठा विचार करायला शिकली. माणसं मागणं पडपडत होती, माणसं मागणं पडपडत होती आणि बाई शिकली म्हणून कपाळाला आट्या पाडत होती. मग तो सोन्याचा दिवस उगवला. 1848 पुण्यात भिड्यांच्या वाड्यात आम्ही पहिली मुलींची शाळा काढली. ती खालच्या जातीच्या पोरींची शाळा होती. मुलींची शाळा, सनातन्यांच्या पुण्यात मुलींची शाळा, ती पण खालच्या जातीच्या मुलींची शाळा. म्हणजे सिंहाच्या गुहेत जाऊन सिंहाची आया धरायसारखं हे काम होतं. आणि असं मोठं काम माझ्या शेटजींनी केलं होतं. खर तर अशा कणखर सावित्री माझ्या शेटजींना ह्या समाजात निर्माण करायच्या होत्या, पण त्या झाल्या नाही. तिचं कारण बाई म्हणून मला उमगतं, सावित्रीला साथ देणारा ज्योतिबा पुन्हा ह्या समाजात निर्माण झाला नाही. मी विचार करते त्या काळात पण शिकलेली बक्कळ पैसा असणारी समाजसुधारक मंडळी होतीच की. लोकहितवादी होतं, बाळशास्त्री आंबेडकर होतं, कृष्णशास्त्री चिपळूणकर होतं. यांच्यातल्या एकानं पण आपल्या बायकोला शिकवलं नाही, शिकवून उंबऱ्याच्या बाहेर पाठवलं नाही. पण माझ्या शेटजींनी मला शिकवलं, अशा समाजात शिकवलं की ज्या समाजात बाईची मजल हळदी कुंकू समारंभ व्रत वैकल्य उपास तापासाच्या पलीकडे जातच नाही, अशा समाजात माझ्या शेटजींनी मला शिकवलं. नुसतं नाही शिकवलं तर शिकवायला उंबऱ्याच्या बाहेर पाठवलं आणि आपल्या समाजकार्यात बरोबरीची भागीदारी करून घेतली. आता काही जण म्हणतात सावित्रीनं वेगळं काय केलं, नवऱ्यानं सांगावं बायकोनं ऐकावं, नवऱ्यानं सांगावं बायकोनं ऐकावं, शेटजींनी सांगावं सावित्रीनं ऐकावं. अरे हो, खरं आहे त्यांचं. पण आज माझा सगळीकडे उदो होतो ना, तो माझ्या शेटजींच्यामुळं. पण माझं शेटजी म्हणायचं सावित्री, तुम्ही अशा समाजात शिकलात ज्या समाजात बायकांची मजल हळदी कुंकू समारंभ व्रत वैकल्य उपास तापास देवधर्म याच्या पलीकडे जातच नाही, अशा समाजात तुम्ही शिकलात. नुसता शिकला नाही तर शिकवण्यासाठी उंबऱ्याच्या बाहेर पडलात आणि माझ्या समाजकार्यात बरोबरीच्या भागीदारी झालात. त्या समाज व्यवस्थेला तुम्ही जबरदस्त किंडार पाडला. असं कर्तृत्वानं उचलून यायचं बळ तुमच्या ठाई आहे सावित्री, तुमच्या ठाई आहे. तर हे माझं शेटजी होतं, हे माझं शेटजी. बाईच्या कर्तृत्वाला कुणी किंमत देत नाही, पण शेटजी माझ्या कर्तृत्वाला किंमत द्यायचं, माझ्या मनाचं ठाव घ्यायचं, हे माझं शेटजी होतं. पण आजकाल शेटजींनी जे मोठं काम केलं, हे मोठं काम उभा जन्म वाहून घेतला म्हणून ते उभं राहिलं होतं. पण आजकाल असं कुठं कामच दिसत नाही. जो उठतोय तो फुल्यांच्या नावावर उड्या घेतो. फुल्यांनी हे केलं, फुल्यांनी ते केलं, फुल्यांनी हे केलं, फुल्यांनी काय काय केलं. अस्पृश्यांच्यासाठी पाण्याचा हौद खुला केला, सत्यशोधक समाजाची स्थापना केली, विधवांचा पुनर्विवाह केला, बालहत्या प्रतिबंधकाची स्थापना केली, सावित्रीला शिकवली. ह्या भारतातली पहिली स्त्री शिक्षिका म्हणजे सावित्री. अरे हो, जो तो उठतोय तो नुसत्या फुलांच्या नावावर उड्या घेतोय. सभा संपेलन राजकारणाचं फळ, जो तो उठतोय तो फुलांच्या नावाचा फक्त झेंडा उंचावतोय. पण काम कुठं दिसत नाही. काम ही मिरवायसाठी करायची नसतात, मोठेपणासाठी करायची नसतात. आम्ही आमचा उभा जन्म होऊन घेतला तेव्हा ही मोठी कामं उभी राहिली. शेटजी म्हणायचं सावित्री, एक दगड उचलला का नाही म्हणजे इकडचा डोंगर तिकडं होऊ शकतो. तेव्हा तुमच्या एका दोघांना नाही तर सगळ्यांनी पुढे यायला पाहिजे आणि शेटजींच्या विचारांनी जगलं पाहिजे. पुढे गेलेल्यानी मागं राहिलेल्याला हात द्यायला पाहिजे, साथ द्यायला पाहिजे. आपल्या पायापुरतं बघायचं सोडून दिलं पाहिजे. समाजदोष तर समाजाच्या रक्तामासात भिनलेले असतात. ही समाजदोष काढायला एक महात्मा फुले, एक सावित्री कशी पुरणार. तेव्हा तुमच्यातल्या एका दोघांनी नाही तर सगळ्यांनी पुढे यायला पाहिजे. मी नायगाव मध्ये जन्माला आले आणि पुण्यामध्ये शेटजींच्या विचारानं जगली. त्या विचाराची थोडीशी पुंजी मी तुमच्या पुढे ठेवते. तुमच्या आयुष्याचं सोनं करा. फक्त एवढेच सांगते, मरत्या विचाराच्या बघा आरत्या होतात, मरत्या विचाराच्या आरत्या होतात आणि करत्या विचाराचे पोवाडे गायले जातात. धर्माचा विचार पुढे घेऊन जाण्यापेक्षा विचाराचा धर्म पुढे घेऊन जावा
आणि माणुसकीची पताका उंच आकाशात फडकवा. यासाठी तुम्हाला निर्मिक बळ देवो. नमस्कार. आभारी आहे मी आपल्या सगळ्यांची की तुम्ही इतका वेळ माझ्या ऐकून घेतलं. मी सावित्री बोलतेय. माझ्या एकपात्री नाटकातले काही प्रसंग मी आपल्या पुढं वेळेच्या अभावी सादर केलेत. मी क्रांती थिएटर सातारा, अमर गायकवाड, भगवानजी अवघडे या सगळ्यांचे मी आभार मानते की यांनी आपण सगळ्यांनी मला इथं संधी दिलीत. पुन्हा एकदा मी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दी निमित्त सर्वांना शुभेच्छा देते आणि थांबते. थँक्यू. सोडवणे म्हणतायत छान झालं ताई. थँक्यू. आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी तेवढ्या वेळात बसवलं. ठीक आहे, आम्ही समजून घेतलेलं आहे ते वेळाभाव तुम्ही केलेला आहात. तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन, कारण तुम्ही अनेक वेळा कार्यक्रम केले आहेत क्रांतीच्या कार्यक्रमामध्ये. तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा आणि यानंतर ओके, धन्यवाद. थँक्यू मॅडम. आहे महाराष्ट्र शासनाच्या एसटी महामंडळामध्ये ते अधिकारी म्हणून काम करतात. मी महात्मा ज्योतिबा फुले बोलतोय, मी संत तुकाराम बोलतोय, मी संत कबीर बोलतोय, मी वीर लहुजी वस्ता साळवे बोलतोय. अशा विविध पदातून त्यांनी आजपर्यंत महाराष्ट्रातल्या एक पाठ्यप्रकाराचे हजारो प्रयोग केलेले आहेत. प्रबुद्ध रंगभूमी, दलित रंगभूमी आणि क्रांती थिएटरच्या सर्वच कार्यक्रमाला आजपर्यंत कुमार आहेर यांनी सहकार्य केलेलं आहे. कुमार आहेरांना मी विनंती करतो की त्यांनी नव्या फुलेवाड्यातून मी महात्मा ज्योतिबा फुले बोलतोय हा एक पात्री प्रयोग सुरू करावं अशी त्यांना विनंती करतो. कुमारजी, सत्य की जय हो. अरे काय समजतात का ही माणसं स्वतःला? अरे अख्खा स्पर्शाला धर्म वाटला जातो. हा यांचा कोणता धर्म? अख्ख्या घोड्या पायटाळ्यांना जातो आणि माणसाचा याला ऐकला जात नाही. म्हणजे मी माणसं असली जनावरांपेक्षा खालच्या जातीच्या होत का? अवघ्या छत्रपती शिवाजी महाराज, जॉर्ज वॉशिंग्टन, मार्टिन लुथर यांची चरित्र वाचल्यात. त्यांच्या चरित्रात माणसानं माणसाशी माणुसकीनं वागावं असं सांगितलं असताना लग्नाच्या निवडणुकीत मला हटवून देतात. मला म्हणे तुझ्यासारख्या शूद्र बाळ्याच्या पोरानं लग्नाच्या मिरवणुकीत झाला म्हणजे काय? लग्नाच्या मिरवणुकीत येऊन तो आमचा धर्म वाटवला म्हणे धर्म. अरे हा भटाबांनो, मिळा तुमचा धर्म वाटवला आणि वाटवणार. सावित्री माझा भातार घेऊन ये, या मनुवाद्यांच्या नावाने अंघोळ करतो. आवाज येत नाही म्हणते. रागच केवढा आलता. येतोय का? रागच केवढा आलता. येतोय का? अहो आवाज येतोय का? हा, येतोय. आवाज येतोय आपला. हा, लग्नाला बोलवलं, हाकलून दिलं, राग येणार का नाही येणार? तोंडाने बोला. हा, आणि टाळ्या वाजवत चला. हो, रक्त विसरण होतं. आता अटॅकचं प्रमाण वाढ गेलंच आहे. टाळ्या वाजवण्यापेक्षा टाळ्या वाजवणं केव्हा मी चांगलं. रक्त विसरण होतंय, बरोबर आहे का नाही? मी आता काय बडबड केली लक्षात आलं का नाही? सांगतो. काय झालं, आमचा एक मित्र होता साखाराम परांजपे. काय नाव त्याचं? साखाराम परांजपे. असं तो म्हणला आमच्या नातेवाईकाचं लग्न आहे, लग्नाला चला. लग्नाला माझ्याशी बोला. म्हणजे आपण झूमवर जरी असलो तरी तुमच्या आणि माझ्यामध्ये अंतर काहीच नाहीये. सगळं विज्ञान युग आहे. माझ्या मित्राचं नाव काय? साखाराम परांजपे. तो मला म्हणाला माझ्या नातेवाईकाचं लग्न आहे, लग्नाला चला. एकदाही लोक लग्नाला बोलवत नाही. बोलवलं तर मोजक्याच लोकांना बोलवतात. मला साखाराम परांजपेने लग्नाला बोलवलं. लक्षात घ्यावं, लग्नाची मिरवणूक पुण्यातून चालली. नवरदेव घोड्यावर बसल्याला. कशावर? घोड्यावर.
मी त्या लग्नाच्या मिरवणुकीतून चाललो. नवरदेव घोड्यावर बसल्या. इतक्या 2 कर्मठ लोकांनी मला पाहिलं. नवरी करता का नवऱ्या करता. जसं त्यांना कळलं की मायाचं पोरग आपल्या लग्नाच्या मिरवणुकीत आलं, तसा त्यातला एक जण मला म्हणाला, चालता हो तू आमच्या देवाबाबाच्या लग्नामध्ये आला, त्याच्यामुळे आमचा धर्म कोणाला चालता. माझ्याशी बोला, चालता. मला सांगा, कोणी कोणाच्या लग्नामध्ये गेलं धर्म बुडतो का? हा, शिवता शिवत राहिली का? आता राहिली का? नाही. आता कोरोनानी इथं सगळ्यांना जागे बांधलाय. हो, सगळ्यांनीच मास्क बांधायचंय. हो, सगळ्यांना जागे बांधलेलं आहे. मला त्या सकाराम परमपेच्या लग्नाच्या मिरवणुकीत त्या कर्मठ माणसानं मला म्हटलं, तू आमच्या देवा ब्राह्मणाच्या लग्नात आला, त्याच्यामुळे आमचा धर्म बुडाला. चालता हो. मला राग आला. आपल्या लोकांना राग येत नाही, हाच आपला गुन्हा आहे. मला राग आला नाही, आपल्या लोकांना राग येतो. पण काढतात कोणावर? हा, बायकोवर. ते मी नुसतं नाही, टाकूनच. मला सखाराम परापेच्या लग्नामध्ये हाकून दिलं. मला राग आला. मी घरी आलो, गार पाण्याने आंघोळ केली. गार म्हटलं, ही लोक आपल्या नावाने आंघोळ करतात, आज आपण यांच्या नावाने आंघोळ करू. हाय काय नाही का? पण माझ्या मनात या कुठे शांत होती. त्या मनुवाद्यांचा प्रत्येक शब्द माझ्या शरीराच्या रोमारोमात, नसा नसात, हृदयाच्या कप्प्यात घर करून बसला. एकच शब्द, तू आमच्या देवा धर्माच्या लग्नात आला, त्याच्यामुळे आमचा धर्म बुडाला. रात्रभर मला झोप नाही. मी या कुशीवरून त्या कुशीवर, या कुशीवरून त्या कुशीवर रात्रीचे 1:30 वाजले. अचानक माझ्या बुद्धीला चालना मिळाली. बरोबर, या लोकांनी माझ्या लग्नाच्या मिरवणुकीत अपमान केला का नाही केला? हा अपमान मला झाला हे केव्हा कळलं माहितीये? ज्या दिवशी मी ज्ञान घेतलं, शिक्षण घेतलं, विचार करण्याची ताकद मला शिक्षणाने दिली. कोणी दिली? शिक्षणाने. आणि मग त्याच रात्री मी ठरवलं, जिच्या हाती पाळल्याची दोरी ती जगाचा, माझ्याशी बोला, ती जगाचा उद्धार करी. काय का नाही? तिच्या हाती पाळल्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. मग अहो, आईच लेकराला चांगलं शिक्षण देऊ शकते. म्हणजे काय? जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. म्हणजे लेकराला झोपवतं कोण? आई. उठवतं कोण? आई. आणि आई जर गप्पाला म्हणती मोबाईल खेळू नको, तो मोबाईल खेळ का? नाही तर आई तिकडे सिरियल बघती, पोरं इकडे मोबाईल मध्ये डोकवणार. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. आणि म्हणून 1 जानेवारी 1848 साली या पुण्यामध्ये बुधवार पेठेत भिडेवाड्यात मी पहिली मुलींची शाळा सुरू केली. टाळ्या हाणा. पहिली भारतातली मुली. असं बर शाळा सुरू केली. ही बाप्य माणूस त्या काळात त्याला अंधश्रद्धा. म्हणजे स्त्री ही फक्त उपभोगाची वस्तू. पुष्टी काढा, रांदी वाडा, सगळी कामं स्त्रियांनी करायची. स्त्री ही शूद्रापेक्षा ही शूद्र यांच्या मनस्मृतीमध्ये गणली गेली होती. आणि मी तर म्हटलं, जिच्या हाती पाळल्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. मी म्हटलं, मी बाप्या माणूस कसं काय त्यांना शिकवणार? म्हटलं, चला आपण आपल्या बायकोला शिकवू. माझ्या बायकोचं नाव माहितीये ना, सावित्रीबाई फुले. तर मी माझ्या साऊला शिकवायचं ठरवलं. काय झालं, माझी साऊ घरामध्ये भाकरी थापत होती, चुलीवरची भाकर. या भाकरी खाऊन आणि लहुजी वाजतात साळवे यांच्या तालमीत जाऊन मी या मनुवाद्यांना शहर दिला. तर माझी साऊ हे अशी भाकरी थापत होती. मी बाजारातून आलो. मी वाटी काय आणली? वाटी. हा, माझ्याशी बोला. म्हटलं, तिला शिकवायचं म्हटलं काय पाहिजे? पाटी. मी बाजारातून आणली पाटी. तिकडं भाकरी थापत होती. मी अशी पाटी आणली. म्हटलं, साऊ हे बघ मी तुला काय आणलं?
अशी साऊ भाकरी थापत होती आणि अशी तव्यावर टाकायला गेली तुझं गोड बांधलो. तिने ती भाकरी तव्यावरची अशी खाली टाकली, भाजलेलं पोट तोंडात घेतलं, माझ्याकडे पाहिलं, मला म्हणते शेठजी. ती मला शेठजी म्हणायची. आता काय म्हणत्या, ए रमेश जरा चहा ठेव ना. ती मला आहोकाहो करायची आणि मी देखील तिला आहोकाहो करायचो. हो, आमच्या साऊनं असं पाठीकडे बघितलं, मला म्हटली शेठजी बाजारात चौकोनीचा वाखावा पासून आला. काय म्हटली, शेठजी बाजारात चौकोनी तवा कवापासून आला. आम्ही म्हटलं साऊ हा तवा ना, याला काय म्हणतात पाटी. मग तुम्हाला सांगतो, मी काढलंय असा क्षात्म खडू, ही अशी ती पाटी. म्हटलं साऊ तिच्या हाती पाण्याची डोळी, ती जगाचा उद्धार करी. मी तुला शिकवतो, तू आया बायांना शिकव. म्हणून ती अशी पाटी घेतली, असा खडू घेतला. म्हटलं साऊ हे बघ, याला म्हणतात काय म्हणतात, याला काय म्हणतात. आता काय शिकवतात, ए फॉर ऍपल. बरोबर. आमच्या बहुजनांच्या लेकरांना वर्ष ऍपल पाहायला मिळत नाही, पण शिक्षण पद्धती काय म्हणते, ए फॉर बोला ऍपल आणि भडजीचा. तेव्हा तुम्ही तुमच्या लेकराला ऍपल शिकवणार, भडजी शिकवणार. हा, खरं तर लोकशाहीरांना भाऊ साठे यांच्या साहित्याप्रमाणे आता भडजीतला न शिकवता भाकरीतला शिकवायला पाहिजे. हाला टाळ्या. असं वा. तर तुम्ही तुमच्या लेकराला ऍपल कापणार कधी, खाणार कधी, आणा जर का तुम्हाला तुमच्या लेकरांना खऱ्या अर्थानं या देशाचा नागरिक करायचा असेल तर आता आजा 5 पोरांना ए फॉर. आता जर का तुम्हाला तुमच्या मुलांना शिकवायचं असेल तर ए फॉर आंबेडकर म्हटल्याशिवाय पर्याय नाही. हाना टाळ्या. ए फॉर आंबेडकर. ए फॉर आंबेडकर. बरोबर का नाही. ए फॉर आंबेडकर. आणि जेव्हा तुम्ही आपल्या मुलांना ए फॉर आंबेडकर शिकवाल, तेव्हा तुम्ही ए फॉर अण्णाभाऊ साठे म्हणायला देखील विसरू नका. काय आज जागतिक कीर्तीचे आपले अण्णाभाऊ साठे, जगामध्ये त्यांचं नाव आहे. अहो आज लोक आपल्या अण्णाभाऊ साठेंवरती पीएचडी करतात, मोठमोठे त्यांचं साहित्य वाचून काढतात आणि अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य जगातल्या सगळ्या भाषेमध्ये आता प्रसिद्ध होत आहे. काय सुंदर अण्णाभाऊ साठे म्हणतात, जग बदल घालून खावं, सांगून गेले मला भीमराव. गुलामगिरीचा या चिखलात रुपून बसला काय रावत, अंग घालून निघ बाहेरी घेविलीवरती धाव, सांगून गेले मला भीमराव. अण्णाभाऊ साठेंनी एवढ्या कादंबऱ्या लिहिल्या, कथा लिहिल्या. त्यांचा एक गीत मला अजूनही आठवतं, दौलतीचा राजा उठून सज्जा, हाक दे शेजाऱ्याला र शिवारी चला. दौलतीचा राजा उठून सज्जा, हाक दे शेजाऱ्याला र शिवारी चला. संधीलय नामी आली औंदा, सावकार शाहीरचा ही खारी कुंदा, आरपार मोडून टाकायचा यंदा, दाखवया बळा हाती घेईला, दाखवया बळा हाती घेईला, शिवारी चला. बरोबर आहे का? अण्णाभाऊ साठे हे या देशामध्ये सर्वात अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं मी समस्त या भारतामध्ये जे राज्यकर्ते आहेत, सामान्य जनता आहेत, मी एक आव्हान करतो
की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावं आणि हाच खरा आमचा जन्म शताब्दी महोत्सव आम्ही समजू. आवडला असेल तर टाळ्या हाणा. असं ए फॉर आंबेडकर आंबेडकर आणि ए फॉर अण्णाभाऊ. बरं वाटतंय का? जन्माला आलेला माणूस मरणारच आहे. कायमचा जिवंत माणूस आलेला नाही, पण माणूस मेला तरी त्याची कीर्ती राहते, कारण त्यांनी केलेलं कार्य. अमरत्व घेऊन कोणीच आलेलं नाही, प्रत्येक जण मरणार आहे. हा तर आमच्यात एक अमर आहे, नाव पण अमर आहे, अमर गायकवाड. तो त्यांची कीर्ती जगात पसरणार आहे, कारण आज एवढा मोठा कार्यक्रम आमचे अमर घेताय. बरोबर का नाही? म्हणजे ए फॉर आंबेडकर चळवळीमध्ये अमर बी म्हणायला हरकत नाही, कारण आपणच आपल्या माणसाचं नावलौकिक केला पाहिजे, त्याच्या कार्याचं प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्याला उभारी दिली पाहिजे. बरोबर का नाही? तर ए फॉर अमर. खूप मोठं काम केलंय अमरदादा तुम्ही. मला माहितीये या एक पात्रीच्या निमित्तानं हा संपूर्ण कार्यक्रम जगात जाणार आहे, पण अमरदादा तुमचं काम इतकं मोठं आहे की आपण मातंग समाजाचे असताना देखील तुम्ही बौद्ध धर्म स्वीकारला, जो बौद्ध धर्म विज्ञानवादी आहे आणि हाच विज्ञानवादी धर्म माणसाला तारणार आहे. म्हणून अमर तुम्ही ग्रेट आहात. ए फॉर आंबेडकर, ए फॉर अण्णाभाऊ साठे. आणि आता आमचे अमर हे काम करतात. बी फॉर काय म्हणता येईल? बॉल नका म्हणू. अहो जो स्वतःसाठी क्रिकेट खेळतो त्याला भारतरत्न दिला जातो, आणि या जगामध्ये आमच्या अण्णाभाऊ साठे एवढ्या मोठ्या प्रमाणात साहित्य निर्माण करतात, माणसातला माणूस जागा करतात, हृदयाला पिळवून टाकणार त्यांचं साहित्य आमच्या अण्णाभाऊ साठेंना देखील भारतरत्न मिळाला. बी फॉर काय म्हणता येईल? बुद्ध. आणि सी फॉर छत्रपती शिवाजी महाराज. हो, सी फॉर कॅट. आता त्यांच्या पोरांना म्हणू द्या, आपल्या लेकरांना शिकवायचं झालं तर सी फॉर छत्रपती शिवाजी महाराज म्हणावं लागेल. बोला, कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. विजय असो. बोला, विजय असो. अमर अमर, क्या बात है. ए फॉर अण्णाभाऊ साठे, ए फॉर आंबेडकर, बी फॉर बुद्ध आणि सी फॉर छत्रपती शिवाजी महाराज आणि डी फॉर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर म्हणायला देखील आहे. बरोबर का नाही? डी फॉर दाभोळकर, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर. त्यांनी कसलं काम केलं अमर? भगवानराव, अंधश्रद्धा क्या बात आहे, क्या बात आहे. भगवानरावांचा आवाज ऐकला. त्यांनी डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी कसलं काम केलं? अंधश्रद्धा निर्मूलन. त्यांना कशाने मारलं? त्यांना कशाने मारलं? बंदूक. बंदूक. मग अंधश्रद्धेवर विश्वास होता, त्यांनी आमच्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना बंदुकीने कशाला मारायचं? मुठ मारायची, नाही तर भानमती करायची. अरे पण तुम्ही किती माणसं मारा, तुम्ही व्यक्तीला माराल, पण व्यक्तीच्या मनातला समतेचा विचार मारू शकत नाही. मारू शकतो का? नाही. बरोबर का नाही अमर? नाही. तुम्हाला सांगतो, आम्ही अशी नाही बाराखडी शिकवली. अननस, बदाम, कमळ. आम्ही पाठी घेतली, कडू घेतला, म्हटलं जाऊ हे बघ याला म्हणतात क, ती म्हटली म्हणजे, म्हटलं थांब सांगतो, मग आम्ही काढला ब, ती म्हटली म्हणजे, म्हटलं थांब सांगतो, मग आम्ही काढला क, ती म्हटलं म्हणजे, म्हटलं थांब सांगतो. अख्खी बाराखडी तिला शिकवली आणि मग मी तिला सांगितलं म्हणजे अन्यायाला प्रतिकार, ब म्हणजे बडव्यांचा नायनाट आणि क म्हणजे कर्मकांडाला मुठ माती. बाराखडी हा बाराखडी कशी वाटली? अ म्हणजे अन्यायाला प्रतिकार, ब म्हणजे बडव्यांचा नायनाट. बडवे माहिती ना कुठे असतात? पंढरपूरच्या देवळात. ज्यांना लवकर दर्शन पाहिजे
ते काय करतात, पंढरपूरच्या देवळाच्या मागे जातात, त्या बडग्याला 100ची नोट लगेच तो डोका पडतो, चला पुढे, चला 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 चला. फार बाया का बाईचं असं डोकं आपटलं, रागातच आलं तरी म्हणती बाया मला इटोबानी कुकू लावलं. पण आता या बडव्यांना आता हायकोर्टाने बंदी केली, कायद्याने बंदी केली, आणि कायद्या कोणी केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. परवा आपण त्या शाळेत गेलो, त्या पोरांना म्हटलं भगवानराव, मी म्हटलं म्हणा पोरांनो, अ म्हणजे अन्यायाला प्रतिकार, ब म्हणजे बडव्याचा नाही ना. त्या पोरांना म्हटलं म्हणा ब म्हणजे बडव्याचा नाही ना. आता ती बारकी पोरं येता जाता हे पाडवे हो. तो मास्तर तिकडनं आला, म्हणजे गाव तात्या काही कसं शिकवता पोरांना. म्हटलं काय झालं, मुलं येता जाता म्हणतात बडव्याचा नाही ना, बडव्याचा नाही ना. म्हणे म्हणू द्या ना, म्हणे कसं म्हणू द्या, माझं आडनाव बडवे ना. आणि तुम्हाला सांगतो, पाहता पाहता आपली साऊ नॉर्मल स्कूल मध्ये 4थ्या वर्षाची परीक्षा पहिल्या नंबर आणि शाळेचा पहिला भल्या पहाट साऊ घरात नव्हती, आवरावर केली, स्वयंपाक पाणी केला. तिच्या मनात एकच ध्यास, आज शाळेचा पहिला दिवस. भगवानराव मला पहाट माझी साऊ उठली, घरातली आवरावर केली. आदल्या दिवशी हट्टानं माझ्याकडून नवी कोरी लुगडं घेतलं. मला म्हणली शेठजी शाळेचा पहिला दिवस, मला नवी साडी पाहिजे, नवी पाठी पाहिजे, नवी पुस्तक पाहिजे. आज शिक्षा चुकून साऊन साडी घेतली. सूर्य वर आला, साऊ माझ्या पाया पडली, दादांच्या पाया पडली, आणि भारतातली पहिली स्त्री शिक्षिका या पुण्यातून आया बायांना शिकवायला बाहेर पडली. लोक जेव्हा आपली साऊ रस्त्याने जायला लागली, तर लोकांनी तिच्यावर दगड मारले, शेणाचे गोळे मारले, सगळी साडी शेणानं माखून गेली. हातातली पुस्तकं खराब झाली, तरी साऊ डगमगली नाही. साऊ तशीच पुढे गेली, तशी आपली साऊ पुढे गेली. रस्त्यावर दगड घेतला, अशी साऊ समोर उभी होती. तो देव का साऊच्या कपाळाला लागला. कपाळातून रक्त यायला लागलं. सगळी साडी रक्ताने माखून गेली, हाताची पुस्तकं रक्ताळून गेली. तरी देखील आपली साऊ तिचं क्रांतिकारक पाऊल पुढे टाकतच चालली, टाकतच चालली, टाकतच चालली. नव्या युगाच्या समाज परिवर्तनाचं ध्येय उराशी बाळगणारी साऊ डगमगली नाही. म्हटली मारा,
अरे तुम्हाला काय दगडधोंडे मारायचे ते मारा, पण या आया बायांना शिकवणारच. आजही ती दगड पुण्याच्या गल्ली बोळात पडलेली. भगवानराव, आमचं रागात लागले त्या दगडांना, पण त्याच दगडांना शेंदूर फासून आम्हाला दगडाचा देव केला जातोय. या सगळ्यांना आमची हात जोडून विनंती, आम्हाला शेंदूर फासू नका. आमच्या जयंत्या साजऱ्या करताना डीजे लावून दारू पिऊन आचकट बिचकट गाण्यांवर नाचत आमची प्रेम यात्रा काढू नका. हा, आमची जयंती साजरी करायची असेल तर भुकेल्याला अन्न द्या, ज्याला कापड नाही त्याला कापड द्या, ज्याला राहायला घर नाही त्याला घर द्या. लक्षात ठेवा, चोरी करू नका, खोट बोलू नका, व्यभिचार करू नका, चुगली करू नका, सत्याच्या मार्गाने. लक्षात ठेवा, ज्यांनी दगड मारले त्यांचं नाव पुणे विद्यापीठाला दिलेलं नाही, ज्या माऊलीनं दगड धोंड्याचा मारा सहन केला त्या माता सावित्रीबाईंचं नाव पुणे विद्यापीठाला दिलं. या शैक्षणिक कामामध्ये मला सर्वाधिक मदत कोणी केली असेल तर ते होते वीर लहुजी वस्ताद. माझी पहिली विद्यार्थिनी कोण असेल तो मुक्ता साळवे. आदर्श घ्यायचा तो माझ्या मुक्ताचा घ्या, माझ्या लहुजी वस्ताद साळवेंचा घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा घ्या, अण्णाभाऊ साठेंचा घ्या. लक्षात ठेवा, जन्माला आलेला माणूस मरणारच आहे. समाजासाठी काहीतरी करा. तो समाज आपला वंचित आहे, गरीब आहे, त्यांना मदत करा. तुमच्या उत्पन्नातला 20वा भाग समाजाला द्या. सत्यानं वागा, कारण सत्याचा विजय होतो. सत्यमेव जयते. मी 2 तास हा कार्यक्रम करतो, परंतु वेळेअभावी मी शेवटचं वंदन म्हणतो आणि हा कार्यक्रम संपवतो. सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर, सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार. आहे सत्याचा बाजोर, काडी भंडाचा तो नीर, बळ सत्याचे पाहुनी, बहुरूपी दळे मनी. खरे सुख नटानो है, सत्यईशा बरजू पाहे. ज्योती प्रार्थी सर्व लोका, व्यर्थदंबा पेटू नका, व्यर्थदंबा पेटू नका, व्यर्थदंबा नका. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय लहुजी, जय अण्णा. सर्व राष्ट्रपुरुषांना विनम्र अभिवादन, सर्व मातांना विनम्र अभिवादन. जय भीम. धन्यवाद आहे साहेब. मी महात्मा फुले बोलतोय यावर पुण्यावरून माननीय कुमार आहेर सरांनी खूप छान सादरीकरण केलं, त्याबद्दल आपले आभार आणि धन्यवाद. ही थँक्यू. आपणही मला कुमारजी सत्य की जय हो. आपण फार सुंदर कमी वेळामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि अण्णाभाऊ समजून सांगण्याचा प्रयत्न केला. संयोजन समितीच्या वतीनं, आम्हा दोघांच्या वतीनं आपला
आपले आभार आणि आपल्याला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. सत्य की जय हो. धन्यवाद. आता पुढे लवकरच माझं एक पात्री कबीर खडा बाजार में हा कार्यक्रम आपण एक पात्री करतोय. निश्चितच तो पुढच्या वर्षी आवश्यक करू. ओके दादा, थँक्यू. वास्कोमध्ये करू. जय लहूजी, जय भीम. जय भीम, जय लहूजी. जय भीम. धन्यवाद. 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 आपल्या सगळ्यांचाही धन्यवाद. आजच्या प्रबुद्ध एकपात्री नाटक सादरीकरणामध्ये पुढचं सादरीकरण आहे औरंगाबाद वरून माननीय रावबा गजमल सर बोलतायत आणि ते सादरीकरण करतायत स्मशानातील सोनं हे नाटक. सानंद सादर करीत आहोत मराठी एकांकिका मसनातलं सोनं. चेहरा कामून पडलाय. म्या म्हणलं असा चेहरा कामून पडलाय. काम बंद पडलंय. काय काम बंद पडलंय? हो 3-4 दिवस तर झालं काम सुरू हो. एवढ्यात कसं बंद पडलंय? नर्मदा झोपली. उद्याचं पाहावं लागेल काहीतरी. दुपार झाली भाकर खाऊन उद्याचं पाहावं लागेल काहीतरी. उद्याचं पाहावं लागेल काहीतरी. उद्याचं पाहावं लागेल.
रोग झालाय. काम काय भेटा नाही. मड्याची राख आहे वाटत. मेला असन एखादं बेकार माह्यासारखं कटाळा असल आणि मी सुटला रे बाबा एकदाचा. परभीम्या तू मरणार त्या माड्यासारखं. पर 2 दिवसांनी मग पुन्हा उपासमार, पुन्हा बेकारी. मग महिनार माझा रडत बसल, बायको बेजार होईल आणि म्या काय बी करू शकणार नाही. नुसतं बघत बसल. मरणार म्हणून म्हणतो बिम्या तो सुद्धा मरणार. या काहीतरी काम करावं लागेल. काहीतरी काम करावं लागेल. दुसरा पर्याय नाही बिम्या तुझ्याकडे. काहीतरी काम करावं लागेल बिम्या तुला. तर सोनं आहे. सोनं हे बी माड्याच्या राखीत.
आयला शब्द कसे माणसंच मारा लागलो. इकडं तर नुसते अर्धे जळून पडलेले हाडकं येते. रक्त कुठंच सापडा नाही. हे बी आपल्यासारखेच असते. चाळून चाळून राखाचा निस्ता ढिगारा झालाय. पण सोन्याचं काय गणबी सापडाय नाही. अरे भीमा तुला बोलतोय म्हणलं. अरे काहीच सापड नाही बाबा. अरे भीमा गरीबाचं होतं का? आड गरीबाचे होते म्हणलं. कशावर? शेवटच्या आडात निघालं म्हणून म्हणलं. हा म्हणून ते गरीबाचं होय. हा खरं तर गरीबानं मारायलाच नाही पाहिजे. आपली मेहनत फुकट वाया जाते ना. हा म्हणून श्रीमंतानं मारायचं होय. हा तसा पण गरीबाला मारायचा अधिकारच नाही. मान नसलेल्या माणसाला जगायचा आणि मारायचा कसलाच अधिकार नाही. श्रीमंत मेल्यावर कमीत कमी आपल्यासारख्याचे फायदे तरी करून जातो. मायला भीमा म्हणजे तू आपल्या फायद्यासाठी त्या श्रीमंत लोकांना मारतोय. एवढा विचार करतो तर माडायची राग कशा पाय चालू तू. गंग्या जीवनात जेव्हा उपासमार बेकारी येते ना तेव्हा काय बी कळत नसत. चांगलं काय वांगलं काय तेव्हा कळतो तो फक्त फायदा. कळला? पर भीमा तू काय बोलला आणि काय नाही ते मला डोक्यावरच गेलं बघ. एवढंच लोक भूताला घाबरतात आणि आपण भूतालाच मारतोय. श्रीमंत भूताला ते बी दगडान आपल्या फायद्यासाठी. चल येतो मी. नर्मदा वाटपत असेल. अरे भीमा अरे भीमा आता भूताईचा इशे निघाला म्हणून ध्यानात आलं. तुला ते शेजारच्या गावचा काय प्रकार माहितीये का? कोणचा? अरे त्या शेजारच्या गावात म्हणून पुरलेली भूत
लढवलेली मडे बाहेर येऊन फिरतात पण. आणि काल तर लय चगळं घडले. त्या गावातल्या एका सावकाराची तरण्या ताट्या सुनेचं मड पार नदी काठाला येऊन पडलं म्हण. तेव्हापासून गावातले लोक निस्ते भ्यायला लागले. मायला हे मडे नदी काठाला येऊन पडतेत कसे, ह्या प्रश्नानं सगळ्या गावकऱ्याला बेजार केले. तवा हे मडे कुणीतरी उकरत असेल असा बी पोलिसाला संशय आहे. तुला कोणी सांगितलं हे? मला शेजारचा गावचा लक्ष सांगत होता. अजून काय काय सांगत होता लक्ष? अजून मसूल वाटा राखायला कुणीच तयार होईना. कसं असतं साऱ्या गावाला माहित आहे काय? हेच की मसन वाट्यात भूत असतात म्हणून. नाही भूत बित काही नसते. आपलं कोणीतरी उकरत असेल दुसरं काय. चल येतो मी. नर्मदा वाटपत असेल. अरे भीमा येतो मी. अरे भीमा नर्मदा वाटपत असेल. अरे भीमा अरे भीमा. चायला यो भीमा काय बोलतो आणि काय नाही काहीच कळत नाही. मन मसन वाटत भूत असतात. राम 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 राम. नर्मदा झोपली. भाकर वाढवर मला लवकर. एवढी कसली घाई? पेशीमध्ये नर्मदाला गोडीशेव आणले आणि तुला चोळीला काप. जमलं तर उद्या बी आणि नर्मदाला जगा आणि तुला लुगडे. हे बोटाला काय लागते? काय ना किचन. मला असं वाटतं या. कसं वाटतंय? हे काम नको. नाही म्हणलं म्हणजे तुम्ही कुठेतरी दुसरं काम बघा. आमच्यासाठी तरी काय काय करसाल? मड्याची राख, सोनं, संसार हे सारं कसंही फिटर वाटतंय. हाशाने लोकांना अवघडे ठेवतात. लोकांना दाखवायला काय होतंय? आणि एक महिनाभर काम करून जेवढं भेटत नाही तेवढं एका तासाभरात भेटते. आणि मसन वाट्यात भूत असतात असं कोणी सांगितलंय तुला? अगं हे जगच एक मसन वाट आहे. नुसता भूताचा बाजार. त्या ह्याला जित्यापणी गावा कोणाला काय खायला देणार नाही. पण मेल आहे त्यांच्या तोंडात सोनं टाकत्या पण जित्यापणी भाकरीचा तुकडा सुद्धा देणार नाही. हो भाकरीचा तुकडा सुद्धा नाही देणार. म्हणून म्हणतो खऱ्या भूताची पायदास तिकडे नाही. अगं खऱ्या भूताची पायदास तर इकडे या गावात. भाकर खाऊ घे. आचार्याला उशीर होईल मला.
पोटासाठी निघाला असं बिचार. पोटात असलं की साऱ्याला कसं बरं वाटतं. मग ते माणूस असो की जाणार. आभाळ आलंय. मसन वाटा बी लागलाय वाटतं. गाव बी गपचूप झोपलंय. पाऊस का वाहिनी याचा काही नियम नाही. सावकाराची गोर लवकरात लवकर सापडा लागल. पाऊस पडला तर सापडणार नाही. जुनी आहे. पेपर जुनीच आहे. पुढं असं वाटतंय पर्सन वाटा संपला काय. गावकऱ्यांनी सावकार कुठे पुरलो असेल. इथं सावकाराची गोर आहे. सावकाराची गोर. थोडा उशीर झाला असता तर गोल्याने सावकार उचलून नेला असता. बरं झालं मी याळावर आलोय. गेलेत नाही कोण. नाही येत पुढे ऐकायला.
कसली? अरे त्या बंडपड्याला खादारीचं काम सुरू झालंय. सोन्यासारख्या संसाराची राख करून बसला रे ओ बिबा. डोंगर पोटारा बिबा मसनातल्या सोन्यापायी बोट गमावून बसला. मी गाडगे बाबा बोलतोय. सादर करते आहेत माननीय डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड, सोलापूरवरून. नमो बुद्धाय. प्रबुद्ध रंगभूमीचे प्रेरणास्थान, प्रबुद्ध भारताचे महानायक, प्रबुद्ध कलावंतांच्या जीवनसृष्टीचे शिल्पकार तथागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सत्यशोधक जलसाचे प्रवर्तक, मराठीतील आद्य प्रबुद्ध नाटककार क्रांतिबा ज्योतिराव फुले, प्रबुद्ध नाट्य प्रवर्तक भदंत आचार्य अश्वघोष यांच्या स्मृतीस कोटी कोटी वंदन. भीमपुत्र टेक्सास गायकवाड प्रस्तुत प्रबुद्ध रंगभूमी सोलापूर निर्मित महाप्रबोधनकार प्रबुद्ध संत गाडगे बाबा यांच्या जीवन कार्यावर आधारित एक पात्री क्रांतीनाट्य मी सत्यशोधक गाडगे बाबा बोलतोय. मी सत्यशोधक गाडगे बाबा बोलतोय. लेखक, दिग्दर्शक आणि सादरकर्ते डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड. रसिक प्रेक्षकांना माझा क्रांतिकारी जय भीम करून साहित्य सूर्य अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने प्रबुद्ध रंगभूमीवरील क्रांती थिएटर्स सातारा प्रस्तुत ऑनलाईन प्रबुद्ध नाट्य संमेलनात डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड आपल्यापुढे सादर करत आहे सत्यशोधक गाडगे बाबा. सत्यशोधक गाडगे बाबा. सत्यशोधक गाडगे बाबा. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. माय बाप हो, मी गाडगे महाराज बोलतोय बर का. पोटाची खळगी भरण्यासाठी गाडग्यात पाहिजे तेवढाले अन्न मागून खाणारा हा नंगा फकीर म्हणजे गाडगे महाराज बर का. माय बाप हो, माया हातात नेहमीच लोटा असतो पाणी पिण्यासाठी बर का, ते बी आबाळातलं पाणी. म्हणून या लोटाधारी फिरस्त्याले लोटके महाराज म्हणतात ना बाप्पा. तसं चिंध्या पांघरून इचाराचं सोनं ऐकणारा मी कफल्ल सोनार बी आहे बर का. म्हणून मला काही लोक चिंदे बुवा म्हणते. अहो त्या वराडीतील मंडळी मला चक्क चापरे बुवा म्हणते. तुम्ही त्याचा अर्थ चाबरे बुवा असा काढला तरी हरकत नाही, माझी काय बी हरकत नाही बघा. अहो नागपुरातील लोक मले डेबुजी म्हणते, बुवाही जोडते. मला सांगा बरं, मी बुवा दिसतो का? हा अहो या माती मोल द्यायले मी गोदड्यानं पांघरतो ना, म्हणून कोकणातली बाया बापुडे मले गोदडे महाराज म्हणून बोलावते. ही झाली माझी ओळख. आता खरी मी माझी ओळख सांगतो बर का. साऱ्या लोकांना सवाल पडलेला असतो की मी आस्तिक हाय का नास्तिक.
हा बाप्पा हो, मी तुम्हाला खरं सांगतो बर का, त्या दगडगोट्यातल्या देवाशी माझं लय वाकडा आहे. हा अहो, बकरे खाऊ आणि दारू पिऊ देवाले मी कसा मानणार? हा आमच्या संसाराचं वाटोळं करणारा, आम्हाला कर्जबाजारी करणारा कसला तो देव? किती पुजला देव तरी देव अजून पावला नाही. किती पुजला देव तरी देव अजून पावला नाही. मंदिरा मोहर इज्जत लुटली तर हा बघत बसला पोरीला. मंदिरा मोहर इज्जत लुटली तर हा बघत बसला पोरीला. रक्षण करतो म्हणता म्हणता हा स्वतःच गेला चोरीला. रक्षण करतो म्हणता म्हणता हा स्वतःच गेला चोरीला. त्याच्या हातात धारदार शस्त्र, त्याच्या हातात धारदार शस्त्र, पण कुठं राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत घावला नाही. कुठं राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत घावला नाही. अजूनपर्यंत घावला नाही. लय केला हरिहरी, लय केला हरिहरी, पण मुखात कधी मावला नाही. लय केला हरिहरी, मुखात कधी मावला नाही. आणि कुठं राहतो कुणास ठाऊक, कुठं राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत घावला नाही. अजूनपर्यंत घावला नाही. तोच सारं करतो म्हण आणि तोच पुरवतो आमची हौस. तोच सारं करतो म्हण आणि तोच पुरवतो आमची हौस. शेतकरी आबाळाकडे पाहतो, शेतकरी बाप्पा आबाळीकडे पाहतो, आणि मग कुठे गेला पाऊस? आणि मग कुठे गेला पाऊस? बाप्पा रोज दुधाने आंघोळ करतो, रोज दुधाने आंघोळ करतो, जणू गाई साऱ्या त्याच्या बापाच्याच. रोज दुधाने आंघोळ करतो, जणू गाई साऱ्या त्याच्या बापाच्याच. आणि घागरी भरतो म्हणे पुण्यान पापाच्या. रोज घागरी भरतो म्हणे पुण्यान पापाच्या. काय सांगू बाप्पा हो, अहो त्याने पुण्यान पापाचा, अहो त्याने पुण्यान पापाचा अजून हिशोब लावला नाही. आणि कुठं राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत पावला नाही. कुठे राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत पावला नाही. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. सांभाळ तुझी लेकर पुण्य समजती पापाला. गोपाला 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 देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. माय बापू, माझ्या जीवनातील आठवणीत राहील अशी पुरणपोळ्याची कथा मी तुम्हाला सांगतो. ऐका तर. एकदा सारा गाव झाडून पाटलाच्या वाड्यावर गेलो. फक्त भाकरीच आणली का? घरात तर पुरणपोळ्याचा वास येऊन राहिला. असं म्हणताच तुला पुरणपोळ्या पाहिजे होय असं म्हणून पाटलानं मला जोरदार फटका दिला. मी पुन्हा पाटलाले मला पुरणपोळ्या द्या असं म्हटलं. त्यांनी लागलीच आसुडाचे फटके मला बसू लागले. आजूबाजूला सगळी माणसं गर्दी जमू लागली. वाड्यामध्ये पाटील होता आणि त्याचा राग आणखी अनावर झाला. त्यांनी संतापला आणि समोरच अंगणातल्या बाबळीची काठी घेऊन त्यांनी मला झोडपूनच काढले. बघा कसं बस लोक आले आणि त्यांनी मला पाटलापासून वाड्याबाहेर नेले. एका ओसरीवर बसून अंधारामध्ये माझ्या अंगात रुतलेले काटे मी काढू लागलो. अंग रक्त बंबाळ झालं होतं. तितक्यात समोरून एक माणूस आला. त्यांनी मला विचारले, काय झाले बाप्पा? मी त्याला म्हणलो, कुठं काय झाले बाप्पा? पुरणपोळ्या खाऊन राहिलो, पुरणपोळ्या खाऊन राहिलो.
गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला सम तुझी लेकर पुण्य समजती पापाला गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. बाप्पा तुम्ही कोण आहेत? माझे मायबापच ना. अहो आपणा जन्म देणारी माय लय थोर आहे. बाप्पा त्या साऱ्या जगालाच आपलं मायबाप समजा ना. माझ्या लहानपणाची मी तुम्हाला कथा सांगतो, ऐका तर. माझ्या माईला म्हणजे सखू माईला माझे बा झिंगराजे एकदा लय कळवून म्हणाले, सखू सखू आता माझा कारभार आटोपला, अखेर मरायला परक्यांच्या दारवंटात येऊन पडलो. चालण्यासाठी पैका देखील परक्यांचाच. कशामुळे आली ही अवदसा? केवळ दारूच्या देवकार्यामुळे ना. म्हणून सांगतो सखू, आपली शेती गेली, जागा जमीन सारं काही गेलं या देवकार्यामुळे. आता लक्षात ठेव, तो खंडोबा, ती मर्याई आणि आपल्या देव्हाऱ्यातले सारे देव भिरकावून दे त्या भुलेश्वरीच्या नदीत. आणि हे मात्र लक्षात ठेव, आपल्या डेबुजीले त्या देवदेवतांचा वारा देखील लावू नको देऊ. आपल्या डेबुजीले त्या देवदेवतांच्या नादी लागू देऊ नकोस. एक वेळ तो नास्तिक बाटगा जरी राहिला तरी चालल, परंतु देवकार्यापासून त्या पापापासून त्याला दूर ठेव. बापा मर्याई खंडोबा यांनी अडाणी लोक निवद म्हणून गोडधोड देते. खर तर आंधळ्यांले, लंगड्यांले, भिकाऱ्यांले, महारोग्यांले अन्नाची गरज आहे ना. त्यांनी दिले पाहिजे ना अन्न. पण नाही, असं होत नाही बाप्पा. ते खंडोबा, ती मरी आई बकरं कोंबडं मागते आपल्याला. कायला तुम्ही देवाच्या मागे लागले? मला काय बी समजत नाही बाप्पा. बाप्पा मी खरंच तुम्हाला सांगतो, कसले देव आणि कसले दगड धोंड्याचे हे देव कार्य. या देव कार्यापासून तुम्ही लांब राहा बाप्पा. या देव कार्यापासून तुम्ही लांब राहा. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला सम तुझी लेकर पुण्य समजती पापाला गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गोपाला गोपाला. माय बाप हो, माझ्या जीवनातील आठवणीत राहील अशी पुरणपोळ्याची कथा मी तुम्हाला सांगतो, ऐका तर. एकदा सारा गाव झाडून पाटलाच्या वाड्यावर गेलो. फक्त भाकरीच आणली का? घरात तर पुरणपोळ्याचा वास येऊन राहिला. असं म्हणताच तुला पुरणपोळ्या पाहिजे होय असं म्हणून पाटलानं मला जोरदार फटका दिला. मी पुन्हा पाटलाले मला पुरणपोळ्या द्या असं म्हटलं. त्यांनी लागलीच आसुडाचे फटके मला बसू लागले. आजूबाजूला सगळी माणसं गर्दी जमू लागली. वाड्यामध्ये पाटील होता आणि त्याचा राग आणखी अनावर झाला. त्यांनी संतापला आणि
समोरच अंगणातल्या बाबळीची काठी घेऊन त्यांनी मला झोडपूनच काढले बघा. कसं बस लोक आले आणि त्यांनी मला पाटलापासून वाड्याबाहेर नेले. एका ओसरीवर बसून अंधारामध्ये माझ्या अंगात रुतलेले काटे मी काढू लागलो. अंग रक्त बंबाळ झालं होतं. तितक्यात समोरून एक माणूस आला. त्यांनी मला विचारले, काय झाले बाप्पा? मी त्याला म्हणलो, कुठं काय झाले बाप्पा? पुरणपोळ्या खाऊन राहिलो, पुरणपोळ्या खाऊन राहिलो. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. समज तुझी लेकर पुण्य समजती पापाला. गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. माय बाप हो, तुम्हाला बाबासाहेबांच्या नावाबद्दल घडलेली एक कथा सांगतो, ऐका तर. आरटोळी गावामध्ये माझं कीर्तन होतं. स्पृश्य आणि अस्पृश्य यातील भेद या विषयावर निरूपण देणार होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शैक्षणिक कार्य आणि अस्पृश्यता निवारण याविषयी बोलताना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशी आरोळी दिली. समोर कीर्तन ऐकणारे हजारो लोक बसले होते. त्या लोकांनी बाबासाहेबांचं नाव घेतलं नाही आणि जयही केलं नाही. फक्त मी एकट्यानेच बाबासाहेबांचा जयघोष केला. तेव्हा मला लय वाईट वाटलं बाप्पा, लय वाईट वाटलं. मी कीर्तन अर्धवट सोडून निघालो. लोकांनी माझी माफी मागितली, खूप गयावया केली. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेणाऱ्या त्या गावाला मी कधीच पुन्हा गेलो नाही बाप्पा कीर्तन करण्यासाठी. कधीच गेलो नाही त्या गावाला. बाप्पा तुम्हाला सांगतो, आंबेडकर बाबा, माझा आंबेडकर बाबा यांनी गोरगरिबासाठी, दुःखितांसाठी, रंजल्या गांजल्याला माणसात आणण्यासाठी आपल्या हाडाची काढा केली. त्या आंबेडकर बाबांचा अवमान मला सहन झाला नाही बाप्पा. त्या आंबेडकर बाबांचा अवमान मला सहन झाला नाही बाप्पा. आंबेडकर बाबांचा अवमान मला सहन झाला नाही. माय बाप हो, माझ्या बाबासाहेबांचं मोठेपण मी सांगतो, ऐका तर. जिथं जिथं माझं कीर्तन असायचं ना, कधी वेळ मिळेल तेव्हा बाबासाहेब यायचं. एकदा असंच माझं कीर्तन ऐकायला बाबासाहेब आले आणि माझं कीर्तन चालू होतं. बाबासाहेब आले तर लोकांनी त्यांना बाबासाहेब वर बसा असं सांगितलं. पण माझ्या बाबासाहेबाने वर न बसता ते खाली बसून कीर्तन ऐकायला लागले आणि म्हणाले, जिथं गाडगे बाबा असतील तिथं घाण असूच शकत नाही. बाप्पा हो, एवढा मोठा महामानव माझं कीर्तन बसून ऐकायचे आणि ते चक्क खाली बसले. अशा महामानवाचा, माझ्या बाबासाहेबाचा आपण जय जयकार केला पाहिजे ना. बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. माय बाप हो, माझ्या बाबासाहेबांचं मोठेपण मी सांगतो, ऐका तर. जिथं जिथं माझं कीर्तन असायचं ना, कधी वेळ मिळेल तेव्हा
बाबासाहेब यायचं. एकदा असंच माझं कीर्तन ऐकायला बाबासाहेब आले आणि माझं कीर्तन चालू होतं. बाबासाहेब आले तर लोकांनी त्यांना बाबासाहेब वर बसा असं सांगितलं. पण माझ्या बाबासाहेबांनी वर न बसता ते खाली बसून कीर्तन ऐकायला लागले आणि म्हणाले, जिथं गाडगे बाबा असतील तिथं घाण असूच शकत नाही. बाप्पा हो, एवढा मोठा महामानव माझं कीर्तन बसून ऐकायचे आणि ते चक्क खाली बसले. अशा महामानवाचा, माझ्या बाबासाहेबाचा आपण जय जयकार केला पाहिजे ना. बोलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. मायबाप हो, माझ्या कुटुंबावर काळाने आणि येळेने लय आघात केला. मी कीर्तन करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातल्या खारेपाटलच्या गावी गेलो होतो. 5 मेचा तो दिवस असावा. 1923 साल. कीर्तन करता करता माझा मुलगा गोविंदा मरण पावल्याची बातमी मला मिळाली. तेव्हा मी गडबडून न जाता शांत झालो आणि म्हणालो, मेले ऐसे कोट्यानु कोटी, मेले ऐसे कोट्यानु कोटी, काय रडू मी एकासाठी, काय रडू मी एकासाठी. बाप्पा, माझ्या मुलाच्या निधनावरून मला एक गोष्ट समजली. बाबासाहेबांचंही असंच झालं होतं. बाबासाहेबांचं लाडकं पोर राजरत्न निघून गेला. त्याची बातमी बाबासाहेबांना त्यांच्या भावाने सांगितली. बाबासाहेब अस्वस्थ झाले, शांत झाले आणि त्यावेळेला ते म्हणाले, मी जर लंडनला गोलमेज परिषदेला गेलो नाही तर माझ्या दलित अस्पृश्य बांधवांच्या हिताची आणि अधिकाराची गांधी आणि कंपनी हत्या करेल. तेव्हा मी माझ्या एका राजरत्नासाठी माझ्या कोट्यावधी मुलांचे भवितव्य धोक्यात टाकू इच्छित नाही. माझ्या कोट्यावधी मुलांचे भवितव्य धोक्यात टाकू इच्छित नाही. बाप्पा हो, तुकारामाने म्हटलंय ना, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. या गाडगे बाबाचं आणि बाबासाहेबांचं असंच झालंय. आमच्या जीवनामध्ये विपरीत लय झाले. बाप्पा हो, तुम्हाला लय मी आज कळकळीचं आव्हान आहे. तुम्हाला हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी बाबासाहेब लंडनला गेलं आणि हक्क मिळवून दिलं. तेव्हा तुम्हाला सांगतो बाप्पा हो, बाबासाहेबांमुळं आपल्याला जीवन मिळालं, हक्क अधिकार मिळालं. त्यांना विसरू नका बाप्पा हो, त्यांना विसरू नका. आणि मला कळालं बाबासाहेबांचं आणि माझं दुःख एकच आहे. म्हणूनच मी म्हणून राहिलो, मेले कोट्यानु कोटी, मेले कोट्यानु कोटी, काय रडू एकासाठी, काय रडू एकासाठी. गोविंदा काय रडू तुझ्यासाठी, गोविंदा काय रडू तुझ्यासाठी. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. संभाळ तुझी लेकर
पुण्य समजती पापाला गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. आज आपल्या समाजावर जे काही अन्याय अत्याचार होतोय ते केवळ अडाणीपणामुळे होते बरं का. आई बापू, तुम्हाला मी कळकळीची विनंती करतो, महात्मा ज्योतिबा फुल्यानं, माझी माई सावित्री माईनं, कर्मवीर भाऊराव पाटलानं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनं आपल्याला शिक्षण दिलं, आपल्याला अडाणीपणातून बाहेर काढलं बापू. म्हणून तुम्ही अडाणी राहू नका. आपल्या लेकरांले शाळेत घाला, आपल्या लेकरांले बाबासाहेब आंबेडकर बनवा, महात्मा ज्योतिबा फुले बनवा, कर्मवीर भाऊराव पाटील बनवा बाप्पा. मी अडाणी भोळा भाबडा, मला काय कळणार? मला ना डिग्री ना शाळा, परंतु मला जे समजलं ते मी तुम्हाला सांगितले बाप्पा. खरंच मला जे ज्ञान मिळालं ते भगवंतामुळे मिळालं, बुद्ध भगवंतामुळे ज्ञान मला मिळालं. तेव्हा बाप्पा हो, मी एकच तुम्हाला सांगतो, अडाणीपणातून दूर जाऊन ज्ञान घ्या, ज्ञान घ्या आणि आचरणातून बुद्ध व्हा बाप्पा हो, आचरणातून बुद्ध व्हा. बुद्धाला बुद्धाला नमन माझे बुद्धाला, बुद्धाला बुद्धाला वंदन माझे बुद्धाला, करुणा सागर बुद्धाला, मैत्री सागर बुद्धाला, बुद्धाला बुद्धाला नमन माझे बुद्धाला, वंदन माझे बुद्धाला, वंदन माझे बुद्धाला. जय भीम, जय भारत. धन्यवाद कीर्तिपालजी गायकवाड सर. आजच्या या प्रबुद्ध एकपात्री नाटक सादरीकरणाची सर्व सादरीकरणं आज संपलेली आहेत. सुरुवातीलाच मी सावित्रीबाई फुले बोलतेय, सादरकर्त्या होत्या माननीय प्राध्यापक कविता मेहत्रे. यानंतर मी महात्मा फुले बोलतोय, सादरकर्ते होते माननीय कुमार आहेर. यानंतर स्मशानातील सोनं या नाटकाचं सादरीकरण केलं माननीय रावबा गजमल यांनी. आणि आता मी गाडगे बाबा बोलतोय याचं सादरीकरण केलं माननीय डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड यांनी. आजच्या सर्व वक्त्यांचं, सर्व सादरीकरण करणाऱ्या नाटककारांचं या साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीमार्फत हार्दिक धन्यवाद. आपण सर्वजण आतापर्यंत या साहित्य संमेलनामध्ये उपस्थित राहिलात याबद्दल आपल्या सर्वांचंही हार्दिक आभार. यानंतर उद्याचं जे सत्र असणार आहे, उद्याचं सत्र 13वं सत्र असेल. आजपर्यंत आपण एकूण 12 सत्र पूर्ण केली. उद्याच्या 13व्या सत्राचा विषय आहे तज्ञ चित्रपट परिसंवाद. यामध्ये प्रायोगिक व लघु चित्रपटाचे पूर्ण चित्रपटांमध्ये रूपांतर करण्याची प्रस्तुतता या विषयावर माननीय कुमार डोंगरे पुण्यावरून, माननीय बबन अडागळे मुंबईवरून, माननीय माधव सोळसकर साताऱ्यावरून आणि माननीय डॉक्टर गेडाम पुण्यावरून हे परिसंवादाचे अध्यक्ष आहेत. या परिसंवादामध्ये या 4 वक्त्यांनी या पूर्ण चित्रपटामध्ये रूपांतर करण्याची प्रस्तुतता या विषयावर उद्या त्यांचं मनोगत व्यक्त करतील. आपण आज ज्याप्रमाणे ठीक 4 वाजता उपस्थित राहिला त्याचप्रमाणे आपण उद्याही या परिसंवादामध्ये ठीक 4 वाजता उपस्थित राहा अशी आपल्या सर्वांना संयोजन समितीमार्फत विनंती करतो. आणि आजचं सत्र, आजचा परिसंवाद इथेच संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.